जिल्हा बँकेत मतदार होण्यासाठी चक्क 2 लाख रुपयांची बोली लावण्यात आली। कोडोली गावातील विकास सेवा सोसायटीच्या ठरावादरम्यान हा सगळा प्रकार घडलाय। यशवंतराव चव्हाणांच्या भूमीत मतांच्या अधिकाराचा लिलाव नेमका कशासाठी झालाय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। 2 लाखांना विकला मतदानाचा अधिकार। कराडमध्ये लोकशाहीचा लिलाव। जिल्हा बँक निवडणुकीत मतदानासाठी ठराव। देशात सशक्त लोकशाहीसाठी भारतीय राज्य घटनेनं प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला। मात्र हाच मतदानाचा अधिकार चक्क लाखो रुपयांना विकला गेला। सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि यासाठी जिल्ह्यातल्या गावोगावच्या विविध कार्यकारी सोसायट्यांना मतदानाचा अधिकार असतो। मात्र यातल्या केवळ एकाच संचालकाला मतदान करता येतं। त्यासाठी संबंधित संचालकाच्या नावानं ठराव करावा लागतो। त्यामुळे अनेक ठिकाणी सोसायट्यांच्या संचालकांमध्ये ठरावावरून वाद निर्माण झाल्याच्या घटना समोर येत आहेत। मात्र यावर कराडमधल्या कोडोलीच्या ग्रामस्थांनी भन्नाट शक्कल लढवली। नेमकं त्यांनी काय केलंय ते पाहूया। कराड तालुक्यातल्या कोडोली ग्रामविकास सेवा सोसायटीने ठरावासाठी बैठक आयोजित केली। या बैठकीत संचालक मंडळानं संस्थेला भरीव आर्थिक मदत करणाऱ्यांच्या नावे ठराव करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी थेट लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली। या लिलावामध्ये संचालक आनंदराव जगताप यांनी 1 लाखाची बोली लावली। मात्र यावर विक्रमसिंग जगताप यांनी 2 लाख रुपयांची बोली लावून जिल्हा बँकेत मतदानाचा अधिकार मिळवला। विशेष म्हणजे विक्रमसिंग जगतापांनी लगेचच 2 लाखांचा चेकही संस्थेला सुपूर्द केला। मात्र यशवंतराव चव्हाणांच्या कराडमध्ये मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी लिलावामध्ये लाखोंची बोली लागल्यामुळे राज्यभर याची चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।